दिल्लीत 19 मतदार केंद्रांवर होणार मतमोजणी. मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात. निकालाची प्रत्येक अपडेट लोकशाही मराठीवर. दिल्लीत कोण बाजी मारणार? आम आदमी पक्ष हॅट्रिक करणार की भाजपाचा कमळ फुलणार की दिल्लीची जनता काँग्रेसला हात देणार? दिल्लीचे तख्त कोणाचे याकडे लक्ष. दिल्लीत भाजपा सरकार आल्यास मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी आणि बांसुरी शर्मांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा, तर 2 नेत्यांना भाजपा उपमुख्यमंत्री बनवण्याची शक्यता. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ होणार. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल. करुणा शर्मांचा गौप्यस्फोट. आका वाल्मिकचा आका धनंजय मुंडे. लोकशाहीच्या क्रॉस फ्रायर करुणा मुंडेंचा खुलासा. धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार. महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरेंची ट्विट करत माहिती. 28 जून आणि 3 जुलै 2024च्या शासन आदेशानुसार कारवाई. हिंगोलीत लाडक्या बहीण योजनेत 4 लाडक्या भावांनी लाटले 6 हप्ते. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील घटना. योजनांमध्ये समतोल राखणं हे राज्यकर्त्यांचं काम. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर बंद करणं चुकीचं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.